परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र. प्रथम उल्हास. बालपण. बाळ राहिलेल्या वाड्यात एकदा स्वामी पूर्णानंद सरस्वती नावाच्या परमहंस संन्याशांचे आगमन झाले. त्याला कारण बळ्या कृष्णराव म्हणून एक श्रीमंत होते. त्यांचा तो वाडा होता. त्यांच्या बायका नेहमी मेण्यातून बाहेर जात असल्याने सहसा त्या कोणाच्याही दृष्टीस पडत नसत. एक वेळ अशी आली की त्यांच्या घरातील प्रत्येक जण स्वतःच्या हातातील अंगठीचा हिरा खाऊन मरण पावले. शेवटी एक 80 वर्षांची म्हातारी तेवढी राहिली. तिने आपला वाडा दान देण्याकरिता स्वामीजींना मुद्दाम बोलावून घेतले होते. त्याचप्रमाणे तिने आपली इच्छा पुरवून घेतली. पुढे त्याच आठवड्यात ती मरण पावली. बाळ राहिलेली जागा म्हणजे त्या वाड्याचा दिवाणखाना होता. पाठीमागच्या बाजूला 50 लोक आरामशीर राहतील असा तो वाडा होता. स्वामी आपल्या शिष्यगणांसह तेथे राहू लागले. स्वामीजी बायकांजवळ बोलत किंवा पाहत नसत. मुले मुली आणि पुरुष मंडळी त्यांच्या भोवती असावयाची. त्यांची नेहमी नासागरी दृष्टी असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे काही बायकांसह बाळ कोटी तीर्थावरून परत येत असता त्यापैकी एक बाई आपापसात बोलता बोलता म्हणाली, माझा एक चंदनाचा गोपाळकृष्ण होता. तो मी रोज स्नान आटोपल्यावर समोर ठेवून जपाची एक माळ करून त्यावर घरी जात असे. एके दिवशी पिशवीची शिवण सुटली वाटते. त्यामुळे ती मूर्ती केव्हा व कोठे पडली हे मला समजू शकले नाही. ते ऐकून चटकन बाळ म्हणाली, 2 वर्षापूर्वी याच जागी एक चंदनाची मूर्त मला मिळाली आहे. ती तुमचीच का पहा. उद्या मी तुम्हाला ती दाखवीन. दुसरे दिवशी त्या बाईने ती मूर्त आपलीच असे सांगितल्यावरून बाळने ती तिच्या स्वाधीन केली. मात्र तेव्हापासून तिला चैन पडेनासे झाले. कृष्णाचे नाव काढले की तिच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागत. रोज पूजेच्या समयी स्वामींच्याकडे गेल्यावेळी बाळ त्यांच्या देव्हाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसे. तेथून घरी परतत असताना आपल्याकडे येऊन राहण्याबद्दल ती त्या गोपाळकृष्णाची प्रार्थना करी. बाळची विनवणी ऐकून गोपाळकृष्णाचे हृदय द्रवले. बाळचे निर्भेळ प्रेम, तैलबुद्धी, उत्साही वृत्ती, उत्कट पुण्याची हाव, शिस्तीची आवड, तपश्चर्येची चिकाटी या सर्व सद्गुणांचे सूक्ष्म निरीक्षण स्वामीजींनी केले होते. बाळच्याबद्दल स्वामीजींना काय वाटत होते हे खालील गोष्टीवरून लक्षात येण्यास. स्वामीजींच्या जवळ विनायक नावाचे एक भटजी राहत असत. ते त्यांची सर्व काही सेवा करीत. त्यांना ते विनू या नावाने हाक मारित असत. त्या विनू भटजींच्या बायकोचे एकदा डोके फिरले होते. अनेक उपायांती रोज तिच्या डोक्यावर 40 घागरी थंड पाणी ओतणे सुरू झाले. 6 महिने गेले तरी तिळमात्रही गुण दिसेना. शेवटी त्यांच्या आईने तिला गोव्याला नेण्याचे ठरविले. तेव्हा स्वामीजींनी विनू भटजींना असे सांगितले की, येत्या सोमवारी तुझ्या बायकोच्या डोक्यावर पाणी घालत असता बाळच्याकडून 5 तांबे पाणी घालायला लाव. स्वामीजींची ही आज्ञा विनू भटजीने अंमलात आणली. पुढे विनू भटजीच्या बायकोची ही ती तक्रार हळूहळू कमी कमी होत गेली. त्यामुळे दुसरा काही उपाय करावा लागला नाही. गोकर्णाला राहिल्यावर थोडक्याच दिवसात स्वामीजींनी एक जागा घेऊन त्यांनी तेथे सुंदर असा एक भव्य मठ बांधिला आणि त्या ठिकाणी एक भली मोठी शिवपिंडी स्थापन केली. त्यानिमित्त त्यांचे तेथे 3 वर्षे राहणे झाले. स्वामीजी जेथे राहत तेथे गणेशोत्सव मोठ्या थाटाने करीत. स्वामीजींच्या उंचीचा गणपती असावयाचा. गणपतीच्या पोटात 5 असोल नारळ घालत असत. मुद्दाम कलाकारांना बोलावून घेऊन आपल्या देखरेखीखाली ते गणपती बनवून घेत. त्याचप्रमाणे
अनेक संतांच्या मूर्ती बनवून प्रत्येकाच्या हातात एक एक वाद्य देत असत. आरास स्वतः कलाकार करीत असल्याने सभामंडप पाहताना तेथून हलूच नये असे प्रत्येकाला वाटे. चंदनाचा गोपाळकृष्ण जिचा तिला दिल्यावर बाळचे लक्ष स्वामीजींच्या देव्हाऱ्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे दिवसेंदिवस अधिकाधिक ओढ घेऊ लागले. स्वामींचा त्रिकाल पूजेचा नियम होता. पूजेच्या वेळी बापूराव पेटी वाजवीत व बाळ भजन म्हणत असे. कधी बाबूराव फिडल वाजवीत तर काशीनाथ तबला वाजवी. बाळची तालबद्धता, गोड गळ्याने व तल्लीन वृत्तीने भजन म्हणण्याची रीत, संतसंगतीची आवड, तसेच परमेश्वराच्या ठिकाणी असलेली तिची भक्ती आणि तिचा प्रेमळ स्वभाव हे सर्व पाहून स्वामींची तिच्यावर फारच मर्जी बसली. पुढे तो वाडा त्यांच्या मालकाने स्वामींना अर्पण केला. त्यामुळे 3 वर्षेपर्यंत त्याच वाड्यात त्यांचे राहणे झाले. बाळच्या राहत्या घराशेजारी एक मोठा वाडा होता. नाटक मंडळी आली की त्या वाड्यात ते लोक उतरत असत. नाटकाची रंगीत तालीम त्या वाड्याच्या समोरील पटांगणात होई. त्यामुळे त्यांचे बोलणे, गाणे सर्व काही बाळच्या राहत्या घरात ऐकावयास मिळत असे. कळायला लागल्यापासून सामान्यातून असामान्य अर्थ काढण्याची बाळची वृत्ती असल्याने बोलण्यातून, नाटकात चालत असलेल्या गाण्यातून सुद्धा ती अर्थ काढीत असे. उदाहरणार्थ, एके दिवशी सत्यविजय राजाला सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे असून आपला खरा जिवलग मित्र म्हणजे कोणत्याही प्रसंगी आपणास दूर न करणारा असा परमेश्वर एकच आहे. त्याचे प्रेम मात्र सत्य असून बाकी सर्वांचे नकली प्रेम आहे. हे वाक्य एका साधूच्या मुखातून ऐकावयास मिळाले. त्यावर त्या वाक्याची प्रचिती पाहण्याचे ठरवून सत्यविजयाने आपला राज्यकारभार मंत्र्यांवर सोपविला आणि तो कफल्लक बनून आपल्या बहिणीच्या घरी गेला. तत्पूर्वीच भावाची ती गोष्ट बहिणीच्या कानावर गेली होती. त्यामुळे त्याला पाहताच नेहमी हसत हसत भावाचे स्वागत करणारी बहीण एकदम हिरमुसला चेहरा करून त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागली. तोंडाला येईल ते बोलू लागली. इतकेच नव्हे तर भावाला आलेल्या वाटेने परत जा असे म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर सत्यविजय तेथून परतला. तो 1 वर्षानंतर राजाच्या पोशाखात काही सेवकांसह पालखीतून पुन्हा बहिणीकडे आला. वर्दी मिळताच बहीण हास्यमुखाने बंधूचे स्वागत करण्यास पुढे आली. भोजन समयी ताटात पंचपक्वान्ने वाढण्यात आली. चांदीचा पाट, ताट, तांब्या, भांडे इत्यादी व्यवस्थित सर्व काही आदर सत्कार तिने केला. परंतु सत्यविजय न जेवता तसाच बसून राहिला. ते पाहून बहीण म्हणाली, जेव की दादा, असा का बसलास? सत्यविजय म्हणाला, हे सर्व माझ्यासाठी नसून राजाच्या पोशाखासाठी आहे. माझ्यासाठी जे द्यावयाचे ते यापूर्वी मी आलो होतो त्यावेळी तुझ्याकडून मला मिळालेच आहे. मला एका साधूच्या वाक्याची सत्यता पाहावयाची होती. ते काम झाले माझे. इतके बोलून सत्यविजय तेथून परतला. यावरून असत्य जग क्षणोक्षणी बदलते. सत्य जो परमेश्वर, त्याचे प्रेम मात्र कधीच बदलत नाही. आपणास विजयध्वजा फडकवायची तर सत्याला घट्ट धरले पाहिजे. हा बाळने बोध घेतला, पण तो दुसऱ्या क्षणाला विसरून न जाता कायमचा जतन केला. त्यामुळे पतिवियोगानंतर सासरच्या किंवा माहेरच्या मंडळींपैकी एकाकडेही त्यांना जावेसे वाटले नाही. इतकेच नव्हे तर मुलांच्याही मोहजालात त्या अडकल्या नाहीत. एकच प्याला नाटकात सुधाकर दारूच्या पायी जेव्हा सर्व काही घालवून बसला तेव्हा प्रभू मजवरी कोपला हे गाणे सिंधू म्हणते आणि आजपासून पुन्हा कधी दारू घेणार नाही असे सुधाकराकडून सांगितले गेल्यावर
प्रभू मज गमला मनी तोषला असे सिंधूने उद्गार काढले. यावरून देवाचा कोप झाला की आपल्याला दुःख भोगावे लागते आणि देव संतुष्ट झाला की आपणास सुखाचे दिवस येतात. करिता आपण देवाचे कधीच विस्मरण होऊ देऊ नये हा अर्थ बाळने कायमचा लक्षात ठेवला. बाळच्या समोर ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या प्रत्येक गोष्टीतून ती अर्थ काढी. इसवी सन 1915च्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी देवळातून कीर्तन ऐकून बाळ घरी आली. इतक्यात धो धो पाऊस पडू लागला. पन्हाळीच्या वाटेने पडत असलेले पावसाचे पाणी पाहत उभी असलेल्या बाळला पाहून, बाळ काय पाहतीस ग, असा बाबूरावांनी प्रश्न केला. तेव्हा आत्ताच बाळ हरिदासांनी सांगितले नाही का की मनुष्य जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. मनुष्य जन्माला येतो, मोठा होतो आणि एके दिवशी मरून जातो. तेव्हा ते कसे हे समजून घेण्यासाठी मी बुडबुडे पाहत आहे, असे बाळने उत्तर दिले. बाबूराव म्हणाले, इतका वेळ पाहून तुला काय कळाले? बाळ म्हणाली, अण्णा हा बघा बुडबुडा उठतो, थोड्या वेळाने मोठा होतो आणि मग फुटून जातो. यावरून हा लहान बुडबुडा म्हणजे मी आणि हा मोठा बुडबुडा म्हणजे तुम्ही. फुटलेला बुडबुडा म्हणजे आजोबा असा मी अर्थ घेतला. एके वर्षी पावसाळ्याच्या तोंडाला बाळने एक लहानसा म्हणजे अदमासे 2 फूट रुंद व 5 फूट लांबीचा वाफा तयार केला. त्यात पावसाचे पाणी साठल्यावर एकाहून एक मोठ्या अशा पुष्कळशा कागदाच्या होड्या तयार करून तिने त्या पाण्यात सोडल्या. त्या सोडतेवेळी प्रत्येक मोठ्या होडीत वाटाण्या एवढे 5-5 वाळूचे खडे ठेवले आणि एका होडीत बाजूला खेळण्यातली कचकड्याची बाहुली ठेवली आणि हातात बोटा एवढी खराट्याची काडी दिली आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक छोटीशी बाहुली बसवून तिच्या हातात एक तुंब्याचे फूल दिले. इतक्यात आजूबाजूची मुले तेथे गोळा झाली. यमुनाबाई पण भद्रकालीच्या देवळात कीर्तन असल्याची बातमी बाळला सांगण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आल्या. त्यांनी बाळला, हे ग काय, असे विचारले. वाफ्याकडे बोट करून हिचे नाव भवनदी असे बाळ म्हणाली. इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली. त्यासरशी त्या वाफ्यातील लहान होड्या सर्व उलटल्या आणि बुडाल्या. ते पाहून होड्या बुडाल्या रे बुडाल्या असे म्हणून मुले टाळ्या पिटून हसू लागली. तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, काय रे हसता कशाला? ह्या सर्व होड्या म्हणजे माणसे समजायची. देवाला विसरून गेलेली माणसे भवनदीत बुडतात म्हणजे कशी? तरी अशी. या होडीत वाळूचे खडे जे दिसतात ते त्यांनी साठवलेले पुण्य असून त्या जोरावर ते देवाकडे चालले आहेत. त्यावर यमुनाबाईंनी प्रश्न केला, सर्व देव का ग तू ठेवले नाहीस? तेव्हा बाळ म्हणाली, भवनदी तरून जाण्यासाठी एक देव, एक गुरु, एक नाम असावे असे बुवांनी सांगितले नाही का? त्याचप्रमाणे हातात काठी घेऊन बसलेला नावाडी म्हणजे गुरु आणि ती नाव म्हणजे मनुष्य देह व हातात फूल घेऊन बसलेला तो मुमुक्षू. फूल म्हणजे देवाचे नाम, गुरुनी दिलेले नाम हे सदैव जवळ बाळगले असता मुमुक्षूला एक ना एक दिवशी ते देवाची भेट करून देते हा त्याचा भावार्थ. स्नानाला आणि कीर्तनाला मिळून जाणाऱ्या 50च्या वर बायका होत्या, पण त्यापैकी यमुनाबाईच तेवढ्या युक्तिप्रयुक्तीने प्रश्न करून बाळकडून उत्तर मिळवीत असत. बाळच्या ज्ञानाची किंमत कळाली असेल तर ती एका यमुनाबाईलाच. ओम नमः शिवाय.